आज बनवूया गुजरातची फेमस अशी सेवखमणी, जी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. अगदी झटपट ही सेवखमणी तयार होते. तर इथे मी अर्धा कप चण्याची डाळ घेतली. डाळ 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि यानंतर 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतले. यामध्ये मिरची, आलं, हळद, हिंग, 2 चमचे दही घालून अगदी बारीक असं वाटून घेतलं. वाटलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घातलंय. 1 ते 2 चमचे पाणी घालून घेतलं. यानंतर विस्कने हे 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे हे पीठ छान हलकं होतं. यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल मिक्स करून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथे आता अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ अगदी हलकं झालं आहे. इथे आता मी एक प्लेट ग्रीस करून घेतली आहे तेलाने. यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये एक स्टँड उलटा करून ठेवला आहे. यामध्ये मिश्रणाची प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला 15 ते 20 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. इथे साधारण 20 मिनटं झाली आहेत आणि आपला ढोकळा तयार झाला असेल. पाहूया. पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. हा ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला प्लेटमधून काढून घ्यायचा आहे. आता या ढोकळ्याचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे. तर सगळ्या ढोकळ्याचा असं मी चुरा करून घेते. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळ्याचा चुरा करायचा आहे, म्हणजे आपली सेवखमणी अगदी मोकळी होते. तर इथे मी सगळ्या ढोकळ्याचा असा चुरा करून घेतला आहे. आता आपण याला फोडणी देऊया. फोडणीसाठी इथे कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये मी मोहरी घातली, कढीपत्ता घातला. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. यानंतर यामध्ये किसलेला लसूण घालायचा आहे. लसणाची टेस्ट सेवखमणीमध्ये खूप छान लागते. यानंतर यामध्ये मी हळद घातली आणि 2 चमचे यात पाणी घातलं. पाण्याला उकळी आले. आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे आणि यानंतर आपण जो ढोकळ्याचा चुरा केला आहे तो घालून सगळं छान परतून घ्यायचं आहे. तर ही मस्त अशी सेवखमणी तयार आहे. सर्व करताना यावरती शेव, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालायची आहे. तर अशा छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.